या पृथ्वीच्या पाठीवर हजारो राजे झाले असतील, त्यांचे हजारो राज्याभिषेक देखील झाले असतील, पण 350 वर्षानंतर देखील जो राज्याभिषेक साजरा केला जातो तो माझ्या राजाचा राज्याभिषेक आहे आणि तो असा जगातला एकमेव राज्याभिषेक आहे। 6 जून 1674ला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले। हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता, कारण या एका दिवसानं भारताचं महाराष्ट्राचं चित्र कायमचं पालटून टाकलं। आज या राज्याभिषेकाबद्दल फक्त ऐकलं तरी अंगावर शहारा येतो। ज्या लोकांनी हा राज्याभिषेक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या भावना काय असतील याचा विचारच केलेला बरा। हजारो लोक या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित होते, पण त्यापैकी एका व्यक्तीनं मात्र राज्याभिषेकाचा तो प्रसंग, त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतरच्या घटना हुबेहूब जशा होत्या तशा आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत। ती व्यक्ती म्हणजे मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेनरी ऑक्झेंडन। राज्याभिषेकापूर्वी बरेच दिवस म्हणजे 13 मे 1674लाच हेनरी ऑक्झेंडन मुंबईहून रायगडाकडे जाण्यासाठी निघाला। ते राज्याभिषेकानंतर जवळजवळ 1 आठवडा हेनरी ऑक्झेंडन रायगडावरच होता। या 1 महिन्याच्या काळामध्ये रायगडावर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख हेनरी ऑक्झेंडननं आपल्या डायरीमध्ये केला आहे। त्यापैकी राज्याभिषेकाबद्दल अतिशय महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण हेनरी ऑक्झेंडनच्या शब्दात आज ऐकणार आहोत। हेनरी ऑक्झेंडन हा काही फक्त राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी आलेला नव्हता, तर त्याला मुंबईकर इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये राजकीय आणि व्यापारी प्रकारच्या वाटाघाटी देखील करायच्या होत्या। त्याला शिवाजी महाराजांची मान्यता देखील घ्यायची होती। 13 मे 1674 रोजी हेनरी ऑक्झेंडन लिहितो, जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मायकल या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी आज मुंबईहून निघून रात्री 9च्या सुमारास पोर्तुगाल चौल या गावात पोहोचलो। तिथे पोहोचल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या भीतीने या गावाच्या वेशी संध्याकाळी लगेच बंद होतात, त्यामुळे ही रात्र आम्हाला गावाबाहेरील सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये काढावी लागली। पुढे 19 मे 1674ला हेनरी लिहितो, आज आम्ही रायगडाच्या दिशेने प्रवास चालू केला आणि रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड या गावी पोहोचलो। तिथे गेल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आहेत। शिवाजी महाराज परत येईपर्यंत आम्हाला रायगडावर चढण्याची परवानगी नाकारण्यात आली। 21 आणि 22 मे 1674ला हेनरी लिहितो, आज आम्ही निराजी पंडितांची भेट घेतली। आम्हाला समजले की महाराज प्रतापगडाहून परत आले आहेत, त्यामुळे आम्हाला रायरीच्या किल्ल्यावर चढण्याची परवानगी देण्यात आली। महाराजांनी किल्ल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली होती। दुपारी 3 वाजता आम्ही पाचाड सोडले, तर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गडावर पोहोचलो। अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्याच्या कलात्मकतेपेक्षा त्याच्या भक्कमतेवर जास्त लक्ष देण्यात आले आहे। याला लाभलेल्या निसर्गामुळे हा किल्ला अजूनच भक्कम बनला आहे। गडावरील कुणीतरी फितूर सामील असल्याशिवाय हा किल्ला कुणालाही जिंकता येणार नाही। गडावरील आमचे निवासस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून 1 मैल अंतरावर होते। खालची गैरसोय आणि कडक ऊन यामुळे या घरी आल्यानंतर हायसे वाटले। 26 मे 1674 रोजी हेनरी लिहितो, आज निराजी पंडित यांच्या मदतीने आम्ही राजांची भेट घेतली। आपल्या राज्याभिषेकासंबंधीच्या लग्न आणि इतर गोष्टीमध्ये गुंतलेल्या असतानाही त्यांनी आम्हाला भेट दिली। कंपनीने शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी राजा या दोघांच्यासाठी पाठवलेला नजराना मी त्यांना सादर केला। शिवाजी राजांनी तो आदरपूर्वक स्वीकारला व म्हणाले, आता तह झाला आहे तेव्हा तुम्ही खुशाल बिनधोक व्यापार करा। यावर